आपण बघायचंय की नेमकं प्रॉब्लेमॅटिक सॉइल आपण म्हणायचं कशात. सो be attentive, be alert, and I'm going to ask questions on this topic. आणि हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असा आहे कारण का खूप कन्फ्युजिंग आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. सगळंच आज शिकवणं होणार नाही, आपल्याला वेळ लागेल, पण okay. So today we are going to start a most important topic, that is problematic soil. आणि प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेमॅटिक सॉइल्स असतात. त्याच्यामध्ये एक साल्ट अफेक्टेड सॉइल आणि ज्याचा पीएच खूप कमी आहे, त्या ती सॉइल सुद्धा आपण काय म्हणतोय, प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये ती मोडतीये, म्हणजेच काय, ऍसिडिक सॉइल. तर ऍसिडिक सॉइल टू सॉल्ट अफेक्टेड सॉइल, ह्या सॉइल्सचे पीएच जे आहेत ते ऍबनॉर्मल्स आहेत. ओके, सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्या सॉइलचं पीएच किंवा त्या सॉइल मध्ये जी प्रोडक्टिव्हिटी येणार आहे ती कशी असणार आहे, अगदी कमी असणार आहे. आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्या क्रॉपची ती अगदी खालवलेली असणार आहे. अशा जमिनींचा जो असे जमिनी जे आहेत त्या कशामध्ये क्लासिफाईड होत आहेत, प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये क्लासिफाईड होत आहेत. तर त्याच्यामध्ये नेमकं काय होणार आहे बाबा, ऍसिडिक सॉइल आहे म्हणजे काय, ऍसिड अफेक्ट किंवा त्याचा जो पीएच आहे तो कशामुळे कमी होतोय. ओके, तर साल्ट अफेक्टेड सॉइल म्हणजे काय, साल्ट अफेक्टेड म्हणजेच काय की त्याच्यामध्ये कॅटायन्स आहेत, अनायन्स आहेत. ओनली द सॉइल इज रिस्पॉन्सिबल फॉर प्रॉब्लेमॅटिक सॉइल और नॉट, और water which we are going to use for a production, that water is also responsible for formation of this salt affected soil. Then what is the reason behind these, that these soils are classified under a problematic soil? एक रिझन सांगू शकता प्रॉब्लेमॅटिक सॉइल आपण केव्हा म्हणतो? येस, when we say that the soil is a problematic. येस, कोणी सांगू शकाल? सॉइल इनफर्टाईल झाल्यावर. सॉइल इनफर्टाईल. सॉइल इनफर्टाईल आहे. ओके, मग लेस नेमकं इकॉनॉमिक. येस, लेस इकॉनॉमिक. लेस इकॉनॉमिक म्हणजे त्याचं मला पूर्ण म्हणजे सांगू शकाल, समजावून सांगू शकाल, लेस इकॉनॉमी म्हणजे काय? यील्ड कमी येते. यील्ड कमी येते. काय यील्ड कमी येते? यील्ड कमी येते म्हणजे नेमकं काय त्याच्यामध्ये, त्या फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, त्या क्रॉपची फिजिओलॉजिकल कशी दिसणार आहे, अगदी वीक असणार आहे. का तर त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स लागणार आहेत ते न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करण्याची क्षमता किंवा त्याच्यामध्ये ती अवेबिलिटी काय असणार आहे त्या सॉइल मध्ये कमी असल्यामुळे त्या क्रॉपची जी वाढ आहे, ज्या पिकाची जी वाढ आहे ती अगदी कमी झालेली आहे. अशा कंडिशन्स मध्ये आपण त्यांना काय म्हणतो, ती सॉइल काय आहे, प्रॉब्लेमॅटिक आहे. किंवा त्याच्यामध्ये जो येणारा उत्पादन आहे, आपण मातीला पूर्णपणे प्रोडक्टिव्हिटीच्या ह्याच्यामध्ये बघतोय. आणि अशामुळेच आजची जी कंडिशन्स आहेत की आपल्या सॉइलची जी हेल्थ आहे ती, आपल्या सॉइलची जी हेल्थ आहे ओके, आपल्या सॉइलची जी कंडिशन आहे ती किंवा आपण एक दृष्टिकोन ठेवलेला आहे की बाबा आपल्या जमिनी जेव्हा आपण शेतीसाठी उपयोग करतो तर शेतीतून आपल्याला चांगला त्याचा बेनिफिट यावा किंवा त्याच्यामध्ये जी प्रोडक्शन आहे ती अगदी आपल्याला काय व्हायला पाहिजे, चांगली आली पाहिजे. ह्या दृष्टिकोनानेच आपण काय करतोय की त्याच्यामध्ये आपण पीक घेतोय किंवा फळबाग घेतोय.
आणि त्याच्यातून आपल्याला चांगलं उत्पादन भेटत नाही म्हणून आपण काय म्हणतो की ती सॉइल ही काय आहे अनफर्टाईल आहे किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिएंट अवेलेबल नाहीत. पण ती कंडिशन तयार होण्यासाठी सुद्धा आपणच रिस्पॉन्सिबल आहे. ओके. ती कंडिशन होण्यासाठी आपणच रिस्पॉन्सिबल आहे. कुठेतरी आपण काय करतोय त्या मातीची काळजी घेत नाहीये. त्या मातीमध्ये नेमकं त्या मातीला काय दिलं तर ती माती आपल्याला लॉंग लास्टिंग काय देणार आहे हा कधी विचार केलेला नाही. सो वी हॅव टू चेंज अवर पॉइंट ऑफ व्ह्यू अँड वी म्हणजे नेमकं प्रॉब्लेम होतोय त्या सॉइल मध्ये ती प्रॉब्लेम आहे ती आपल्याला रिकवर कशी करता येईल किंवा नेमकं आपल्याला त्या कंडिशन्स मध्ये आपल्याला काय चेंज केलं पाहिजे त्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा टॉपिक आहे. ठीक आहे. So, in introduction, we are going to see problematic soil and what is mean by problematic soil. Problem soils are the soils whose productivity is lower due to inherent variable soil conditions, that is, salt content and soil reaction. These two points are most important. That salt content and soil reaction. Salt content त्याच्यामध्ये वाढल्यामुळे जी रिएक्शन त्याच्यामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची रिएक्शन कुठली आहे केमिकल रिएक्शन्स त्याच्यामध्ये पीएच आला त्याच्यामध्ये ईसी आला ओके दीज टू रिएक्शन्स आर मोस्टली used for determination of this problematic soil ओके तर ही प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे ही या दोन रिएक्शन्स वरून आपण सांगू शकतो का तर त्याच्यामध्ये ते कंटेंट वाढलेलं आहे हे या दोन प्रॉपर्टी व्यवस्थितरित्या सांगू शकतात ओके त्याच्यामध्ये जर बघायला गेलं इन इंडिया द एक्सटेंट ऑफ सॉल्ट अफेक्ट सॉइल इन्क्रीज इनॉर्मसली टू 6.74 मीटर हेक्टर ओके मीट्रिक हेक्टर तर एवढा आहे बट टुडेज कंडिशन इज 8.7 ऍक्च्युली हे जुन्या ह्याचं दिलेलं आहे नोट डाऊन नवीन ह्याच्यानुसार जर बघायला गेलं अपडेट नुसार जर बघायला गेलं तर ती सॉइल 7 metric hectare of land of India is affected under salt affected soil according to FAO 2008 FAO 2008 FAO चा फुल फॉर्म काय आहे फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन येस येस काय बोललात तुम्ही मला ऐकू फूड नाही अँड आलं ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन Food and Agriculture Organization. According to the Food and Agriculture Organization on the 2008 5 वर्षाचं हे असतं आपलं काय असतंय प्लॅन असतात तर त्या 5 वर्षाच्या प्लॅन मध्ये त्याच्या मागच्या प्लॅन मध्ये 6.74 metric hectare आहे पण प्रेझेंट सिच्युएशन अशी आहे की ती 7 metric hectare ऑफ लँड ऑफ इंडिया इज classified or considered under साल्ट अफेक्टेड एरिया आता बघा साल्ट अफेक्टेडच एरिया मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे विचार करा ऍसिडिक सॉइल सुद्धा त्याच्यामध्ये येते प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये ओके सॉरी एकच मिनिट तर ऍसिडिक सॉइल सुद्धा त्याच्यामध्ये काय असणार आहे येणार आहेत म्हणजे बघा की आपली जमीन ही कितपत त्याच्यामध्ये चाललेली आहे प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये चाललेली आहे सो then soil salinity is one of the major problem restricting crop production in the arid and semi-arid regions of the world okay so salinity is the most important criteria for formation of problematic soil जास्ती करून साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये सलाईन सॉइल ही जास्त आढळली जाते आणि अशामुळे आपल्याला काय करावे लागणार आहे ऍक्च्युअल सलाईन सॉइल म्हणजे काय आणि सलाईन अल्किल सॉइल म्हणजे काय सॉल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये कोणते कोणते सॉइल्स येतात हे आपण सध्या बघणार आहे आता सध्या जो टॉपिक बघतोय आपण साल्ट अफेक्टेड सॉइल ज्याचा पीएच जो आहे तो 7 पेक्षा कसा असणार आहे जास्त असणार आहे म्हणजे 8 पेक्षा पर्यंत सुद्धा 8 पर्यंत जाणारा पीएच ओके अशा सॉइल्सचा आपण काय करतोय आता सध्या क्लासिफिकेशन स्टडी करणार आहे
ठीक है. So let's start with the salt affected soil. What is mean by salt affected soil and the distributions of salt affected soil of India as well as Maharashtra. महाराष्ट्राचा याच्यामध्ये दिलेला नाहीये, तर मी महाराष्ट्राचा त्यात त्याचं एक पूर्ण एक टॉपिक आहे. तो टॉपिक आपण थोडेसे आपले सॉल्ट अफेक्टेड आणि ऍसिडिक सॉइल म्हणजे प्रॉब्लेमॅटिक सॉइल संपल्यानंतर तो टॉपिक आपण घेणार आहे. ठीक आहे. सो रीड आउट दिस स्लाइड फॉर समवन रीड आउट दिस सॉइल सॉल्ट अफेक्टेड सॉइल. येस, कोणीतरी वाचायचे ही स्लाइड. Hello. वाचा. Salt affected soil. Salt affected soil are unproductive unless excess salt are reduced or removed. These soil occur extensively in arid climates. Soil are said to be saline if they contain an excess of soluble salts and sodic or alkaline if they contain an excess of sodium. Distribution of salt affected soil. It has been estimated that about 7 million hectares of land in India are salt affected, that is saline and alkali soils. The states of Gujarat 2.20 million hectare and Uttar Pradesh 1.37 million hectare in India have the largest area under salt affected soil. Okay, if you will see these two state condition is this की त्या कशा जमिनी आहेत, कशा लगतच्या जमिनी आहेत, समुद्राकाठच्या जमिनी आहेत. ओके. सो आपली जर फॉर्मेशन हिस्ट्री जर बघितली असेल, जिओग्राफीला आपल्याला 8वी का 9वीला आपल्याला ते झालेलं आहे की ह्या ज्या जमिनी आहेत त्या कशा तयार झालेल्या आहेत, किंवा जी पेन्युझुलर आपला जो पार्ट आहे म्हणजे फ्रॉम महाराष्ट्र, फ्रॉम मध्य प्रदेश, ओके, तो जो पार्ट आहे तो काय झालेला आहे, स्थलांतरित झालेला पार्ट आहे. म्हणजे काय, पहिली जमीन जी होती आपली म्हणजे एनीबडी नोज दिस फॉर्मेशन ऑफ आवर लँड. आपल्या इंडियाची जी लँड आहे ती कशी तयार झाली, कुणी सांगू शकाल? कोणाला माहिती आहे ही हिस्ट्री? Yes, anyone knows this? How this? Yes. आता याच्या मागचं कारण काय आहे की जे बऱ्यापैकी आपल्याकडे ऑलरेडी ज्या जमिनी आहेत म्हणजे राजस्थान, काही राजस्थानचा भाग, काही उत्तर प्रदेश, काही मध्य प्रदेशचा भाग, काही गुजरातचा भाग जो आहे तो मोस्टली साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये मोडतो. आणि त्याच्या मागचं कारण असं आहे की तिथलं मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्वाचं हे जे आहे रिझन जे आहे ते म्हणजे क्लायमेट. सगळ्यात महत्वाचा जो रिझन आहे ते म्हणजे क्लायमेट. बट जर जिओलॉजिकली बघायला गेलं तर जिओलॉजिकली ह्या जमिनी कशा तयार झाल्या होत्या की पूर्वी जो महाराष्ट्रापासूनचा जो खालचा भाग आहे, मग केरला, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, तामिळनाडू, त्याच्यानंतर ओरिसा, these parts of our country are shifted. ओके, शिफ्टेड म्हणजे काय की ते सदर्न पोलार पासून ते काय झालेले आहेत, नॉर्दर्न पोलारला ते काय झालेले आहेत, शिफ्ट झालेले आहेत. आणि कालांतराने ती जमीन, आपली जी जमीन आहे ती अशा पद्धतीने तयार झालेली आहे. त्यामुळं जमिनी होत्या किंवा गुजरातच्या ज्या बॉर्डरच्या जमिनी होत्या त्या पूर्णपणे पाण्याखाली होत्या. ओके, म्हणजे समुद्राच्या पाण्याखाली होत्या. आणि त्या जेव्हा स्टेट म्हणजे ही जेव्हा जमीन त्याला कनेक्ट झाली त्याच्यानंतर ती काय झालेली, उंचवट म्हणजे त्याची जी लेवल आहे, समुद्राची जी लेवल आहे, म्हणजे ही आपल्या जमिनीची हिस्ट्री आहे की आपली जमीन तयार कशी झाली, आपल्या भारताची जी जमीन आहे ती नेमकी तयार कशी झाली. तर ही हिस्ट्री आपल्याला 9वी मध्ये सांगितली होती बुक्स मध्ये. जर कोणाला लक्षात नसेल तर परत एकदा तुम्ही ती वाचा आणि ही हिस्ट्री परत रिकॉल करा, जेणेकरून आपल्याला जी फिजिओलॉजी आहे ती आपली जमीन अशी का आहे, समुद्र सपाटीपासूनची जी उंची आहे जमिनीची ती सगळ्यात कमी ही ह्या भागांना
लागलेली आहे, लाभलेली आहे. आपल्या भागाची जर जमिनींची उंची जर बघायला गेली, सी लेवल पासूनची उंची बघायला गेली, ही सुद्धा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे, की आपण साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये का मोडतो किंवा ऍसिड अफेक्टेड सॉइल मध्ये का मोडतो. तर याच्या मागचं सुद्धा रिझन काय आहे, हे आहे. का तर जडणघडण, जमिनीची जडणघडण सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची रोल प्ले करत असतात. आता जी राजस्थानची जमीन होती, त्या जमिनीवरती पूर्वी काय होतं, पाणी होतं. कोणतं पाणी होतं? ऑफकोर्स येस, जे गुजरातचा अर्धा भाग आहे, तो सुद्धा भाग काय झालेला आहे, शिफ्टेड झालेला आहे. म्हणजे जो खालचा जो पेन्युझुलर पार्ट जो आहे इंडियाचा, तो सुद्धा काय आहे, शिफ्टेड आहे. ओके, तो शिफ्टेड आहे आणि वर्षानुवर्ष लागलेली आहेत आपल्या भारताची जमीन तयार व्हायला. मग त्याच्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचा पण थोडासा जो भाग आहे, तो सुद्धा शिफ्टेड होऊन काय झालेला आहे, कनेक्टेड झालेला आहे. ओके, सो श्रीलंका, त्याच्यानंतर आपले जे पोर्ट बिलार आहेत, अशा पद्धतीच्या ज्या जमिनी आहेत त्या काय आहेत, अशी जमीन काय झालेली आहे, एकत्रित येऊन ती काय झालेली आहे, आयलँड्स होते आणि ते आयलँड्स चिकटल्यानंतर त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये बदल झालेले आहेत. आणि राजस्थानची जी जमीन तयार झालेली आहे, ती जमीन कशी तयार झालेली आहे, की त्याच्यावरती पहिला समुद्राचं पाणी होतं आणि ते समुद्राचं पाणी काय झालं, टिल्ट झाल्यानंतर त्या जमिनींमध्ये च प्रमाण राहून गेलेलं आहे आणि त्यामुळं त्या जमिनींमध्ये बऱ्यापैकी काय झालंय, वाळवंट तयार झालेलं आहे. तर असं नाहीये की त्या जमिनींना पूर्णपणे आपणच कारणीभूत आहे. तर याच्यामध्ये जी जडणघडण आहे जमिनींची, ती सुद्धा काय होते, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारणीभूत राहत असते. आणि अ, आपण जमिनींमधले जे फिजिकल काय म्हणतो, म्हणजे जे डोंगर आहेत किंवा जे अ, जे डोंगर आहेत किंवा त्या स्लोप्स आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा नैसर्गिक आपत्तीमुळे जे जडणघडण होण्याची शक्यता आहे, त्या सुद्धा काय होतात, प्रॉब्लेमॅटिक सॉइल्सना निर्मित करण्यासाठी कारणीभूत होत असतात. तर हे झालं म्हणजे हे झालं नॅचरल. ओके, म्हणजे नॅचरल रिझन्स झाले, की जमिनींचं जे प्रॉब्लेमॅटिक सॉइल मध्ये मोडण्याचं कारण काय झालेलं आहे, दर्शवण्याचं कार्य करत आहेत. बट काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या सध्याच्या आपल्या प्रोडक्टिव्ह लँड ज्या आहेत, त्या प्रोडक्टिव्ह लँड्सचं काय करत आहेत, फिजिकल अँड केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स चेंज करण्यासाठी भाग पडत आहेत किंवा ती जमीन पूर्णपणे अनफर्टाईल कडे वळत आहे. तर ह्या गोष्टी काय आहेत, कशा आहेत, कशासाठी होत आहेत, हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे. आता हे जे डिस्ट्रीब्युशन आता आपण पाहिलं, त्या डिस्ट्रीब्युशनचं कारण सगळ्यात महत्वाचं, अप हॅज मोर सलाईन सॉइल दॅन. येस, तुम्ही बोलू शकताय माझ्या बरोबर, कोण आहे हे? Up has more saline soil than Gujarat. Uttar Pradesh has more saline soil than Gujarat. Yes, I'm going to discuss all these things. Actual saline soil आहेत, पण त्या soil कशा आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. Yes, Nikhil Chaudhary, you can speak out because this lecture is going to be most interactive. Okay, because मॅम these उत्तर प्रदेश जास्त सलाईन्स वाला एज कम्पेअर टू गुजरात, पण इथे गुजरात जास्त दिले. बट आय विल डिस्कस दिस पॉइंट बिकॉज गुजरातचं का आहे, कारण का तिथे व्हाईट अल्कली जी सॉइल आहे ती जास्त प्रमाणात आढळते. आणि इकडं जी उत्तर प्रदेशमध्ये जी सॉइल आहे ती ब्लॅक अल्कली सॉइल आहे. ब्लॅक अल्कली सॉइल म्हणजे काय, की त्यामुळं त्या सॉइल्स मध्ये साल्ट अफेक्टेड जो प्रमाण आहे ते गुजरात लँड मध्ये जास्त आहे ऍज कम्पेअर टू उत्तर प्रदेश. येस, इफ यू हॅव समथिंग अपडेटेड, ओके, आणि हे जे अपडेट होतं ते FAO च्या अपडेट नुसार मी हे काढलेलं आहे. इफ यू हॅव समथिंग न्यू अपडेट्स यू कॅन सेंड मी अँड आय विल check out all these updates and I will rectify all these things. Okay,
Yes, Nikhil Chavan, have you, Chaudhary, have you understand what I had said? Yes, ma'am. ओके. जर तुझ्याकडे काही अपडेट्स असतील तर त्या तू मला सांगून मी त्या चेकआउट करेन आणि मी तुला रेक्टिफाय करेन. ठीक आहे. बट दिस अपडेट इज मोस्ट रिसेंट अँड मोस्ट न्यूली अपडेटेड. सो गुजरात लँड इज मोस्ट अफेक्टेड. गुजरात लँड आर consider under salt affected soil as compared to Uttar Pradesh. Okay, so let's start with all other points. हे डिस्ट्रीब्युशन आपण आणि एकदा बघणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या सॉइल सुद्धा येणार आहेत. ओके, तो एक टॉपिक आहे पूर्णपणे, तो टॉपिक आपण बघायचा. तुम्ही जर याचं बॅकग्राऊंड बघायला लागलात तर मी साल्ट अफेक्टेड सॉइल्सच्या जर जमिनी कशा असतात तर तुम्हाला बघायला भेटेल. बॅकग्राऊंड जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वरती मातीवरती काय आलेलं आहे, पांढरटपणा त्याच्यावरती आलेला आहे. आणि अशा जमिनींमध्ये जर बघायला गेलं तर क्रॉपची जी फिजिओलॉजी आहे ती पूर्णपणे खालावलेली आहे. त्याच्यामध्ये जो व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला दिसायला पाहिजे ती व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपल्याला ह्या जमिनींमध्ये दिसून येत नाही. ओके, सो आपल्याकडे सुद्धा बऱ्यापैकी अशा क्लायमेट्स आहेत की जिथं बऱ्यापैकी पाऊस कमी पडतो. ओके, तिथल्या जमिनी काय आहेत, जास्त खोल नाहीयेत. ओके, त्या जमिनींमध्ये त्या जमिनींमध्ये मुरुम लेअर जो आहे तो पटकन लागतो. म्हणजे काय, जी डेप्थ आहे सॉइलची ती कमी होत चाललेली आहे. म्हणजे काय, ह्याला फक्त आणि फक्त आपणच कारणीभूत नाहीये, तर ह्याच्यामध्ये त्या जमिनींच्या स्लोप नुसार आणि तिथल्या क्लायमेटिक एरियानुसार सुद्धा ती सॉइल कशात मोडलेली आहे, साल्ट अफेक्टेड मध्ये मोडलेली आहे. असं नाही होऊ शकत की बाबा आता या वर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला मराठवाड्यामध्ये, विदर्भमध्ये. ओके, तर असं नाही ना झालं की बाबा परत त्यांच्यामध्ये त्या पाण्याची कमतरता जाणवून आलीये. तर असं नाहीये. तर तिथली फिजिओलॉजी पण आहे सगळ्यात महत्वाची, की ती सॉइल ही त्या जमिनी ज्या आहेत त्याच्यामध्ये व्हर्टिसोल जे नाही सॉरी एंटीसोल जी ऑर्डर आहे, जी की न्यूली फॉर्म सॉइल मध्ये मोडली जाते किंवा बिगिनिंग ऑफ अ सॉइल, म्हणजे जे त्याच्यामध्ये कमीत कमी 2च लेयर सापडतात. अशा जमिनींची जडणघडणीमुळे सुद्धा काय होतंय की ग्राउंड वॉटरचं जे पाणी आहे किंवा जे साल्ट आहे ते जमिनींवरती येण्याचं कारण आहे. ओके, जमिनींवरती येण्याचं कारण आहे. तर सोलापूरचा थोडासा भाग, त्याच्यानंतर मराठवाडा मधला थोडासा भाग, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा थोडासा भाग आहे, जो सांगली, त्याच्यानंतर वडूज वगैरे ह्या साईडला. येस, कोण काय बोलतंय? जर इम्पॉर्टंट ह्या रिलेटेड काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर कोकण पट्ट्याचा जो भाग आहे त्याच्यामध्ये साल्ट अफेक्टेड सॉइल जास्त प्रमाणात नाही सापडतात, पण त्या सॉइल्स मध्ये ऍसिड अफेक्टेड सॉइल्स बऱ्यापैकी आहेत, ज्याचा पीएच जो आहे तो खालावलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपलं काही डिस्ट्रीब्युशन्स आहेत. काही विदर्भ आणि इकडे धुळे वगैरे त्या साईडला जर बघायला गेलं तर ह्या जमिनी आपल्याला आढळून येत आहेत. तर ह्या जमिनी आढळून येण्यामागचं कारण फक्त ह्युमन ऍक्टिव्हिटीज नसून तर त्याच्यामध्ये जी फिजिओलॉजी आहे सॉइलची किंवा स्लोप्स आपण म्हणू शकतो, किंवा त्याच्यामध्ये जी तयार होणाऱ्या ऑर्डर्स ही सुद्धा त्याच्यामध्ये कारणीभूत आहे. आणि प्लस क्लायमेट हा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे की ह्या जमिनी तयार होण्यामागच्या कारण. आता सोल्युबल सॉल्ट्स कोणते कोणते आहेत? तर सोर्सेस म्हणजे हे सोल्युबल सॉल्ट्स, आता मला पहिला सांगायचं की सोल्युबल सॉल्ट्स कोणते कोणते आहेत. लेट मी नो दिस सॉल्ट्स, विच आर दोज. बोलायचंय मला, एकाकडूनच अपेक्षित नाही, बाकीचे सुद्धा लेक्चर कंडक्ट करतायत. सो लेट दिस लेक्चर टू बी टू फेजेस, म्हणजे वन वे कम्युनिकेशन मला नको ह्याच्यामध्ये. टू वे कम्युनिकेशन असेल तर आणि तर हा टॉपिक तुम्हाला समजेल. येस, बोलायचंय. विच आर दोज सोल्युबल सॉल्ट्स? हा, येस. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम क्लोराइड. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम
हा सोडियम क्लोराईड. आणखीन आता इथं Potassium. खाली Potassium. याचा पोटॅशियम पण एक येतोय बरोबर. आता आपण Ammonium. पोटॅशियम अमोनियम येतो का? येस, सगळ्यात महत्वाची गोष्ट अमोनिया हा आहे का? साल्ट अफेक्टेड मध्ये येतोय का? फक्त एवढंच सांगायचंय मला. हो मॅम येतोय. So let me rectify all of those who are saying this, that ammonia is considered as a ammonia is not considered for a salt affected soil, but nitrate, okay, excess of nitrate can be considered as a consider for a salt affected soil. मी काय म्हणते ते लक्षात येतंय का कोणाच्या? मी जो डिफरन्स आहे तो लक्षात घ्या. अमोनिया जो आहे, अमोनिया इज NH4 प्लस, ओके. आणि नायट्रेट जो आहे, नायट्रेटचं काय आहे सांगू शकाल कोणी? नायट्रेट नायट्रेट सांगू शकाल कोणी? NO3. NO3 plus or minus? It's a anion. It's a Minus. Minus. yes. So nitrate is responsible for formation of salt affected soil, not ammonia. So be clear for this. Then आणखीन कोणतं राहिलं? ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी मी क्लिअर केलेलं आहे. सो लेट मी नो तुमचं डोक्याची संख्या आहे ती निघेल तरी बाहेर, किंवा अमोनिया नाही तर त्याच्यामध्ये काय आहे? नायट्रेट आहेत. नेक्स्ट आणखीन कोणते आहे? सल्फेट, कार्बोनेट, बायकार्बोनेट. येस, दिलेलंच आहे समोर. आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त कोणाला काय वाटतं का बाबा त्याच्यामध्ये कॉपर आहे किंवा त्याच्यामध्ये हे आहे काय बरं, झिंक आहे किंवा बोरॉन आहे, असं कोणाला काही वाटतंय का? लेट मी क्लिअर ऑल दिस थिंग्स, की ह्याच्यामध्ये फक्त हेच नाहीये, तर बाकीचे पण कॅटायन्स आणि अनायन्स आहेत की जे रिस्पॉन्सिबल आहेत, बट ती का नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो लेट मी नो बोलायचंय. जसं आता सांगितलं अमोनिया होता, बट तो अमोनिया नसून काय आहे? नायट्रेट आहे. अजून कोणाला काही वाटतं की बाबा हा आहे त्याच्यामध्ये? वाटू शकते ना, तुम्हाला पण नॉलेज आहे, तुम्ही की असेच आलेले नाहीयेत पुढं, बरोबर ना? येस बोलायचंय. याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं सल्फेट वाटतंय? सल्फेट तर आहेच, त्यात काही विषय नाही. सल्फेट तर आहेच. आणखीन? ओके. सो लेट मी क्लिअर दॅट जे कॅटायन्स आणि अनायन्स आपण सांगितले आता, ते बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबल आहेत साल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये, सोल्युबल सॉल्ट्स मध्ये. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये जर कॉपर किंवा मॅग्नेशियम, त्याचा सॉरी मॅग्नेशियम इज देअर, बट मॅग्नीज, त्याच्यानंतर कोबाल्ट, म्हणजे हे सिलिकॉन, त्याच्यानंतर बोरॉन, ह्यांचा जर विचार करायला गेला तर त्याच्यामध्ये सगळ्यात सोल्युबल सॉल्ट मध्ये जर येत असेल तर तो बोरॉन हा त्याच्यामध्ये येऊ शकतो. बोरॉन सुद्धा त्याच्यामध्ये एखाद्या वेळेस साल्ट अफेक्टेड मध्ये काय होऊ शकतो, म्हणजे सॉल्ट अफेक्टेड सॉइल साठी सुद्धा तर तो हे आपण जसं आपण बघत जाऊ तसं मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. कारण का, जर वॉटर कंटेंट मध्ये बोरॉन कंटेंट जर जास्त असेल, एक्सिड कंडिशन मध्ये जर गेलं, तर ती कंडिशन पूर्णपणे काय होतीये की खालावली जातीये. आता ती कशामुळे आणि का, ते आपण प्रत्येकाचं जेव्हा केमिस्ट्री आपण चेकआउट करू त्यावेळेस तुम्हाला समजेल. ठीक आहे. सो सोर्सेस, सोल्युबल सॉल्टचे सोर्सेस कोणते कोणते? सगळ्यात महत्वाचं जे मी आधीच सांगितलं होतं की फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉइल. फिजिओलॉजिकल म्हणजे काय? पॅरेंट मटेरियल. सगळ्यात महत्वाचं काय? पॅरेंट मटेरियल. पॅरेंट मटेरियल म्हटल्यानंतर प्रायमरी मिनरल्स. आता रॉक अँड मिनरल्स आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ दिस सॉल्ट, सोल्युबल सॉल्ट. आता मला एक सांगायचंय, क्ले मिनरल्स मध्ये कोणते कोणते मिनरल्स आपण बघितले होते? Of course, the reactions, chemical weathering is most important. Chemical weathering जी प्रोसेस आहे ती
हॅलो मॅम. हा येस. कॅओलिनाइट. किओलिनाइट, त्याच्यानंतर मॉन्टमोरिलिनेट. मॉन्टमोरोलिनाइट, त्याच्यानंतर क्लोराइट आहे का, इलाइट आहे का, वर्मिक्युलाइट आहे का? याच्या व्यतिरिक्त सायनाइट आहे. तर अशा पद्धतीने जर बघायला, हा येस, मायका. मिका, ओके, मिका, इलाइट, मिकाज इज नथिंग बट इलाइट. क्लोराइट आणि इलाइट आणि क्योलिनाइट हे 3 जे क्ले मिनरल्स आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत की जे सॉल्ट ना काय करतात, बिकॉज दीज क्ले मिनरल्स आर हायली कंटेंट एक्सचेंजेबल सोडियम, म्हणजे काय, एक्सचेंजेबल कॅटायन्स. ओके, ह्या क्ले मिनरल्स जर आपण शीट बघितली, ओके, 1:1, त्याच्यानंतर अजून कुठले 2:1 असे काय आहेत क्ले मिनरल्सचे शीट्स आहेत. तर क्योलिनाइटची जी आहे 1:1 आहे. मग त्याच्यामध्ये कुठली शीट आहे, एक कोणत्या 2 शीट्स आहेत सांगू शकाल? कोणत्या 2 शीट्स आहेत? येस, 1:1 म्हणजे काय? येस, जरासं रिकवर बॅकची थोडीशी आठवण असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की हे का बाबा क्ले मिनरल्स त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत. येस, सांगायचं मला कोणते शीट्स आहेत त्याच्यामध्ये? क्ले मिनरल्स आर द शीट्स फॉर्म्ड बाय सिलिकेट अँड सिलिकेट, ज्याला सिलिकेटची जी शीट्स असतात त्याला आपण काय म्हणतो, आणि ज्याच्यामध्ये अल्युमिनियमचे जे शीट्स आहेत, अल्युमिनियम किंवा ऑक्टाहायड्रल. हा येस, टेट्राहायड्रल अँड ऑक्टाहायड्रल शीट. ऑक्टाहायड्रल. टेट्राहायड्रल शीट जी आहे ती स्टेबल आहे बिकॉज इट कंटेन्स अ सिलिका अँड ऑक्सिजन बॉन्ड. सिलिका आणि ऑक्सिजन बॉन्डनी ते काय झालेले आहेत, स्टेबल झालेली आहेत. बट दिस ऑक्टाहायड्रल शीट जी आहे ती कशी आहे, अनस्टेबल आहे. आणि त्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहे, तर त्याच्यामध्ये अल्युमिनियम आहे, मॅग्नीज आहे. ओके, दीज शीट्स आर दीज जी ऑक्टाहायड्रल शीट आहे ती रिस्पॉन्सिबल आहे की त्याच्यामध्ये हायली एक्सचेंजेबल कॅटायन असल्यामुळं त्याच्यामध्ये सोडियम हा लगेच रिप्लेस होतो. ओके, आणि क्योलिनाइटचं जर कंटेंट असेल तर ऑफकोर्स दिस सोल्युबल सॉल्ट इज गोइंग टू बी रिप्लेस दिस कॅटायन्स. ओके, सो एक लक्षात घ्या की क्ले मिनरल्स कोणते आहेत त्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. जर बघायला गेलं, जी ब्लॅक कलर सॉइल आहे ज्याच्यामध्ये वर्टिसोल, डीप ब्लॅक कलर सॉइल आहे ज्याच्यामध्ये मॉन्टमोरिलिनाइट हा मेजर आहे. सो दिस इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर सोल्युबल सॉल्ट कंटेंट बिकॉज मॉन्टमोरिलिनाइट जी आहे 2:1 आहे, बट स्वेलिंग अँड श्रिंकिंग आहे. पण त्याच्यामध्ये एक्सचेंजेबल जे कॅटायन आहे ते काय आहे, लेस आहे ऍज कम्पेअर टू इलाइट अँड वर्मिक्युलाइट. ओके, सो वर्मिक्युलाइट ज्याच्यामध्ये जास्त, आता तुम्ही असं म्हणाल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर कोल्हापूर टू सांगली किंवा साताऱ्याचा जो भाग बघायला गेला तर त्याचं कंटेंट हे काय आहे, जास्त आहे. ओके, आणि मराठवाडा जेव्हा बघितला गेला, सोलापूर किंवा सांगलीचा आटपाडीचा भाग थोडासा जर घेतला तर त्या सॉइल मध्ये जर बघायला गेलं तर त्या सॉइल मध्ये वर्मिक्युलाइट म्हणजेच काय, मॉन्टमोरिलिनाइटचाच वेगळा थोडासा वर्मिक्युलाइट आहे. तर त्याच्यामध्ये वर्मिक्युलाइट मध्ये मे बी मॅग्नेशियमचं कंटेंट असल्यामुळं त्याच्यामध्ये ती जी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहे सॉइलची ती काय झालेली आहे, चेंज झालेली आहे. आणि त्यामुळं तिथं पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता आहे त्या अशा ठिकाणी काय आहे, कमी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्याच्यामध्ये जी क्लायमेट आहे ते सुद्धा सगळ्यात महत्वाचं कारणीभूत आहे. ओके, सो एरिड अँड सेमी एरिड रिजन त्याच्यामध्ये आलंच, कारण का, तिथं जर पाऊस जर कमी पडत असेल तर ऑफकोर्स तिथं म्हणजे तीव्र उन्हाळा असल्यामुळं जमिनीखालच्या पाण्यांमधली जे सॉल्ट आहे ते सुद्धा जमिनीवरती येतं, म्हणजे सबसॉइल मध्ये. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट सरफेस सॉइल, आय एम टॉकिंग अबाउट सबसॉइल. आता सबसॉइल म्हणजे काय, की जिथपर्यंत जी मुळं आहेत, क्रॉप
ची जी मुळं आहेत तिथपर्यंत गेल्यानंतर तिथं काय नसते, न्यूट्रिएंट्सची अवेबिलिटी नसते किंवा पाणी धरून ठेवण्याची क्षमता तिथं काय असते, कमी झालेली असते. बिकॉज फ्रेजिपन्स म्हणजे काय, की त्याच्यामध्ये हार्डनिंग झालेली आहे. त्या सॉइलच्या सब सॉइल मध्ये काय झालेलं आहे, हार्डनिंग ऑफ सॉइल झाल्यामुळे त्याची म्हणजे काय, बल्क डेन्सिटी जी आहे त्या सॉइलची ती पूर्णपणे वाढलेली आहे. ओके, अशा कंडिशन्स मुळे काय होतंय, त्या सॉइल्स मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. हे झालं दुसरं कारण. त्याच्यानंतर बेसिक फर्टिलायझर. येस, विच आर दोज बेसिक फर्टिलायझर्स, कॅन यू टेल मी अबाउट दिस? बेसिक फर्टिलायझर कोणते कोणते येत आहेत आणि त्यांना आपण कशाने रिप्लेस करू शकतो? बेसिक फर्टिलायझर्स कोणते कोणते आहेत? आता बेसिक म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय आला पाहिजे? अमोनिया आला पाहिजे का नायट्रेट आला पाहिजे? किंवा फॉस्फरसचे बेसिक फर्टिलायझर कोणते कोणते आहेत आणि पोटॅशचे बेसिक फर्टिलायझर कोणते कोणते आहेत? अमोनिया, DAP. अमोनिया, मी आधीच सांगितलेलं आहे की अमोनिया इज नॉट कन्सिडर फॉर अ सोल्युबल सॉल्ट. मग काय यायला पाहिजे त्याच्यात? अमोनिया त्याच्यामध्ये येत नाही, पण Nitrate. फर्टिलायझर्स आपण Fertilizer. त्याच्यामध्ये जास्त नायट्रेट फर्टिलायझर. गुड. म्हणजे सोडियम नायट्रेट आला, त्याच्यानंतर पोटॅशियम क्लोराईड आलं. म्युरेट ऑफ पोटॅश येईल का? व्हॉट इज मीन बाय म्युरेट ऑफ पोटॅश? इट्स नथिंग बट अ KCl, नो? म्युरेट ऑफ पोटॅश Yes, काय ma'am. आहे? Yes, येत आहे मॅम. इट्स अ KCl. इट्स अ KCl. बेसिक फर्टिलायझर आहे. potassium sulfate, Whether it is considered as a basic potassium sulfate. Potassium sulfate. Yes, it's considered as a basic fertilizer. आणखीन फॉस्फरसचा एक सोर्स सांगायचा बेसिक फर्टिलायझरचा. फॉस्फरसचा एक सोर्स सांगा. फॉस्फरस सांगितलं. फॉस्फरस, आय थिंक सो फॉस्फरस आपण काय वापरतो जास्ती करून? अमोनियम, म्हणजे DAP आणि SSP. SSP मध्ये काय आहे, DAP मध्ये काय आहे? SSP काय आहे? सिंगल सुपर फॉस्फेट. म्हणजे काय, त्याच्यामध्ये अमोनिया आहे, अमोनियम सल्फेट आहे. सॉरी, SSP चं कंटेंट काय आहे? फॉस्फरस, येस, सल्फर. SSP 16% phosphorus. फॉस्फरस, सल्फर आणि कॅल्शियम. कॅल्शियम आहे, बरोबर. आणखी पण तरी पण ते ह्याच्या बेसिक फर्टिलायझर मध्ये मोडतोय का? DAP मोडतोय का? माझा क्वेश्चन समजून घ्या. शोधायचंय थोडस आणि सांगायचंय मला. बेसिक फर्टिलायझर कोणते कोणते आहेत? फक्त फॉस्फरस सोर्स सांगायचंय मला. फॉस्फरसच्या सोर्स सांगायचंय. आय नो, आता तुम्ही सांगितलेलं आहे की जे नायट्रेट सोर्स जात आहेत. ओके, त्याच्यानंतर पोटॅशचा जो आहे तो म्युरेट ऑफ पोटॅश, ऑफकोर्स इट इज गोइंग अंडर. व्हॉट अबाउट फॉस्फरस? आय वॉन्ट अबाउट दिस फॉस्फरस. पटकन बोलायचंय, सांगायचंय, शोधायचंय थोडस. monoammonium हे phosphate येतं. विचारण्यामागचं कारण असं, मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजेच काय? SSP. म्हणजे काय? SSP. ओके, सो आपण मी सगळ्यांना सांगताना असं सांगते किंवा सजेस्ट सांगते की तुमच्या जमिनी कुठे आहेत आणि फर्टिलायझर आपण त्याच्यामध्ये SSP घ्यायला पाहिजे का DAP घ्यायला पाहिजे, हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपण त्यांना सजेस्ट करताना अशा गोष्टींनी काय करतो, आपण त्यांना सजेशन देत असतो. ठीक आहे. सो SSP मध्ये काय आहे? मोनो अमोनियम फॉस्फेट. ओके, की जो काय आहे अमोनियाचा सोर्स पण आहे त्याच्यामध्ये, बट सल्फर कंटेंट पण त्याच्यामध्ये काय आहे, जास्त आहे कम्पेअर टू DAP, डाय अमोनियम फॉस्फेट. ओके, अजून फॉस्फरसचा एक सोर्स आहे की जो काय केला जातो, बेसिक फर्टिलायझर मध्ये मोडला जातो. कोणीतरी एका सांगा आणखीन. NPK. nitric phosphate, Hello. नायट्रिक. हा, येस, बोला. NPK. येस,
एनपीके हे झालं रे, डोस आले ते. एन म्हणजे नायट्रोजन, पी म्हणजे एनपीके कसं येईल बरं? मी फर्टिलायझर, फॉस्फरस फर्टिलायझर विचार. नाइट्रिक फॉस्फेट येते मॅम. नायट्रिक फॉस्फेट, युरिया अमोनियम फॉस्फेट येते का बघा. अमोनियम फॉस्फेट नायट्रेट येते का बघा. अमोनियम फॉस्फेट नायट्रेट. सो जे नायट्रेट सोबतचे जे हे येतील ते कशामध्ये जातात, बेसिक फर्टिलायझर मध्ये जातात. फॉस्फेट आणि अमोनियम डायफॉस्फेट जे आहेत फर्टिलायझर आपण बऱ्यापैकी जिथं पाऊस कमी आहे त्या ठिकाणी आपण रिकमेंड करत असतो. तर ह्याच्या मागची कारणं अशी आहेत की बाबा त्या जमिनींची जी जडणघडण आहे ऍक्च्युली ती कशी आहे, म्हणजे बिगिनिंग आहे, त्या जमिनींचे जे थर आहेत ते कमी आहेत, कारण मुरुम लेअर हा लगेच लागतोय. ओके. आणि त्यासाठी आपल्याला जर त्याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या पीक घ्यायचं असेल तर शालो रुटेड प्लांट्स आपण त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. आणि जरी घेतलं तरी त्याचं उत्पादन जे आपल्याला ज्या पद्धतीनं पाहिजे असतं ते आपल्याला मिळत नाही. तर आपण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं बघू शकतो की जी पिकं तिथं चांगल्या पद्धतीने येऊ शकतात ती कोणती आहेत, कोणते कोणते हॉर्टिकल्चरल क्रॉप्स आहेत ते सुद्धा तुम्ही तिकडचा थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला समजून जाईल की बाबा हेच क्रॉप का आपण हे क्रॉप का नाही घेऊ शकत, किंवा हे क्रॉप आपण कोकणामध्ये का घेऊ शकत नाही, किंवा हे क्रॉप आपण ह्याच्यामध्ये का घेऊ शकत नाही. तर ह्याच्या मागची कारणं अशी आहेत. ओके. सो फोर्थ जे रिझन आहे सोल्युबल सॉल्टचं ते म्हणजे ओशन ऑर सी वॉटर. सो मग सिंधुदुर्ग अँड मालवण जो पार्ट आहे किंवा जो रायगडचा थोडासा त्याच्यामध्ये पार्ट येतो तर त्याच्यामध्ये साल्ट अफेक्टेड मध्ये मोडला जातोय की जिथं जास्ती करून काय की साल्ट पॅन्ट्स तयार होतात. तर तिथं काय केलं जातं, मीठ तयार केलं जातं. तर अशा काही जमिनी आहेत की त्या जमिनीमध्ये आपण काय घेऊ शकत नाही, क्रॉप त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये काय केलेलं आहे, पूर्ण समुद्राचं पाणी त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या त्याच्यामध्ये शार्पटपणा जो आहे तो वाढलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो सोर्स असणार आहे तो NaCl, सोडियम क्लोराईड. ओके. नेक्स्ट इज द इरिगेशन वॉटर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की बाबा जे पाणी आपण वापरतो शेतासाठी, इरिगेशन पर्पज साठी, त्या पाण्यामध्ये नेमकं जास्त काय आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन साठी काय काय लागतं ते लक्षात घ्या. सोडियम क्लोराईड आणि बोरॉन जे आहे पाण्यामध्ये, हे पाण्यामध्ये तीव्रतेमध्ये जर सापडत असतील तर नक्कीच ते पाणी आपण काय करू शकत नाही, ऍज ह्याच्यासाठी आपण शेतासाठी ते वापरू शकत, म्हणजे जास्त प्रमाणात ते वापरू शकत नाही. आणि जर ते वापरायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रॅक्टिसेस आपल्याला अडॅप्ट करणं गरजेचं आहे. तर ते पाणी मिक्स करून वापरायचं आहे तर मिक्स कशाबरोबर करायचंय, पावसाचं पाणी आपल्याला हार्वेस्ट करणं गरजेचं आहे. ते पाणी आणि हे पाणी जर आपण ते वापरलं तर ते नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर असे काही बरेचसे आपल्याला फॅक्ट्स आहेत की ते आपण काय करू शकतो, फॉलोअप करून त्याचं आपण आपल्या जमिनीचा पोत जो आहे, जमिनीचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. त्याच्यानंतर साल्ट ब्लोन बाय विंड. आणि काही जो पट्टा आहे, जो रत्नागिरीचा जो भाग आहे तर तो रत्नागिरी म्हणा किंवा सिंधुदुर्गचा थोडासा, गोव्याचा थोडासा पार्ट जो आहे तो ह्या जमिनींमध्ये मोडतो, साल्ट ब्लोन बाय विंड. तर ह्याच्यामुळे सुद्धा काय होतंय, सोल्युबल सॉल्टच्या सोर्स होऊ शकतो आणि ह्या जमिनी फॉर्म झालेल्या आहेत. बऱ्यापैकी मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन सुद्धा सांगितलं की महाराष्ट्राच्या ज्या साल्ट अफेक्टेड आहेत त्या जमिनी कोणत्या आहेत. ठीक आहे. सो these are the sources and these are the distributions of our Maharashtra. Let's see some of the point. आताच तुम्हाला सांगितलं की ते कोणते कोणते कॅटायन्स आहेत, त्यामध्ये सोडियम प्लस आहे, म्हणजे सोडियमचा एक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे
कॅल्शियमचे 2 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहेत, मॅग्नेशियमचे 2 आहेत, एनाइन्सचं 1 एनाइन्स मध्ये क्लोराइडचे 1 इलेक्ट्रॉन, सल्फेटचे 2 आहेत. त्याच्यानंतर सल्फेट आहे बरं का, सल्फर सल्फेट या दोघांमध्ये सुद्धा गफलत करू नका, कारण का रिक्लेमेशन साठी आपण पायरेट सल्फर चा वापर आपण गंधकाचा वापर आपण करू शकतोय. त्याच्यामध्ये पायरेट आयर्न पायरेटचा आपण वापर करू शकतो. पायराइट म्हणजे काय, पायराइट हा जो आहे तो सल्फरचा सोर्स आहे, बट इट इज नॉट अन सल्फेट, इट इज अ सल्फर, एलिमेंटल सल्फर आपण त्याच्यामध्ये वापरणार आहे. सो गफलत करू नका सल्फेट मध्ये, सल्फर मध्ये की आपण रिक्लेमेशन साठी सॉल्ट अफेक्टेड सॉइल मध्ये सल्फेट मोडतोय, पण रिक्लेमेशन साठी पण पायराइट वापरतोय, पण तो पायराइट फॉर्म आहे, पण इट इज नॉट इन इंडिव्हिज्युअल फॉर्म. ओके, त्याच्यानंतर कार्बोनेट आहे, त्याच्यानंतर बायकार्बोनेट आहे. या पद्धतीने काय होत आहेत, हे सोल्युबल सॉल्ट्सचे फॉर्मेशन होत आहेत. नेक्स्ट इज द सॅलिनिटी कॅन बी एक्सप्रेस्ड इन इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ इरिगेशन वॉटर, द सॉइल वॉटर ऑर अ सॅच्युरेटेड सॉइल एक्स्ट्रॅक्ट. आता आपण जे अनालिसिस बघतोय ते वॉटर अनालिसिस आणि सॉइल अनालिसिस असे 2 अनालिसिस आपण बघतोय. मी आधीच सांगितलं होतं ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल मध्ये जेव्हा आपल्याला सॉइल अनालिसिस करायला लागते तेव्हा आपल्याला पेस्ट एक्स्ट्रॅक्ट करावी लागते, आणि जेव्हा वॉटर अनालिसिस करतोय आपण त्याच्यामध्ये आपण इरिगेशन सोर्स जे पाणी आहे त्याच्यातून आपण काय घेतोय, सॅम्पल घेतोय. म्हणजे काय, सॅलिनिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा जो पार्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? येस, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी और व्हॉट इज मीन बाय EC? आणि जे खाली लिहिलेलं आहे EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, EC जो फक्त आहे तो म्हणजे सॉइलचा आहे. ओके, त्याच्यानंतर जे EC छोटं लावलेलं आहे त्याचा अर्थ म्हणजे काय, सॉइल एक्स्ट्रॅक्ट पासून आपण त्याचा हे करतोय. त्याच्यानंतर सॉइल वॉटर आणि इरिगेशन वॉटर हे 2 कॉन्सेप्ट वेगळे आहेत. सॉइल वॉटर म्हणजे काय आणि इरिगेशन वॉटर म्हणजे काय, हे 2 कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळे जात आहेत. तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे पहिला सांगा आणि मग हे 2 कॉन्सेप्ट मी सांगेन. येस, बोलायचंय. व्हॉट इज मीन बाय Hello. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी? Yes. EC means it measures the amount of salt in soil. Salinity in soil. It measures. म्हणजेच काय, salinity in soil. Electrical conductivity is directly proportional to the total salt content, TSS, total salt content in a soil. म्हणजेच काय, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण काढतोय म्हणजेच काय, त्याच्यामध्ये सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आपण बघत आहे, आणि त्यामुळं आपल्याला जेव्हा सॅलिनिटी एक्सप्रेस करायची असते तेव्हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये एक्सप्रेस करत असतो, आणि त्याचं जे युनिट आहे मिलीमोल्स पर सेंटीमीटर ऍट 20 डिग्री सेंटीग्रेड. सगळ्यात महत्वाचं आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज एक्सप्रेस्ड ऍज मिली पर सेंटीमीटर और डेसी सीमेंस पर मीटर. डेसी सीमेंस पर मीटर. DECI dash Siemens SIEMENS per meter at 25 डिग्री सेंटीग्रेड. SI युनिट जी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीची ती आहे सिमन्स. ओके, काय आहे, सिमन्स. हा पॉइंट थोडासा लिहून घ्या. इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इज एक्सप्रेस्ड इन ऍज मिलीमोस, MILLI, मोस, MOHS. मी आधीच सांगितलं, इट्स अ रेसिप्रोकल ऑफ ओहम्स लॉ. ओके, मिलीमोस पर सेंटीमीटर. आणि दुसरं म्हणजे DECI, डेसी सिमेन्स पर मीटर ऍट 25 डिग्री सेंटीग्रेड. आणि त्याची SI युनिट जी जातीये ती कशामध्ये, सिमेन्स. वन सिमेन इज इक्वल टू 1 मोस. सो इट इज नोन एज डेसी सिमेन्स पर मीटर. ओके, डेसी सिमेन्स पर मीटर. This is the unit of electrical conductivity. Next is the sodicity is measured in soil by exchangeable sodium percentage. Oh, sorry, असं राहिलं आपलं वरचं. इरिगेशन वॉटर आणि सॉइल वॉटर ह्या 2 वेगळा मुद्दा आहे. सॉइल वॉटर म्हणजे काय आणि इरिगेशन वॉटर म्हणजे काय? Yes, which are those soil waters?
hygroscopic water, त्याच्यानंतर gravitational water, capillary water, these soils are considered as a soil water. ओके, आणि इरिगेशन वॉटर म्हणजे काय, ग्राउंड वॉटर आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं हे ग्राउंड वॉटर अँड बोरीचं पाणी म्हणजेच ग्राउंड वॉटर आणि विहिरीचं पाणी म्हणजे काय, ते सुद्धा ग्राउंड वॉटरच आहे. त्याला आपण सॉइल वॉटर म्हणू शकत नाही. सॉइल वॉटर हे किती वरच्या ज्या झोन मध्ये म्हणजे पहिले 0 to 15 मीटरच्या ज्या अंतरामध्ये पाणी आढळतं त्याला आपण सॉइल वॉटर म्हणतो. आणि त्याच्या ह्याच्या जमिनीच्या खालून जे पाणी आपल्याला सापडतं म्हणजे काय, मुरुम लेअरच्या ज्या खालून आपल्याला जे पाणी सापडलेलं असतं त्या पाण्याला आपण इरिगेशन वॉटर संबोधलेलं आहे. हॅव यू क्लिअर आउट दिस टू कॉन्सेप्ट? हे दोन कॉन्सेप्ट समजले का? तर ह्याच्यामध्ये गफलत करू नका इरिगेशन वॉटर मध्ये आणि सॉइल वॉटर मध्ये. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ सोडिसिटी इज मेजर्ड इन in the soil by exchangeable sodium percentage, that is ESP, and sodium absorption ratio. ओके, आता सोडिसिटी का म्हटले का त्याला किंवा त्याला आपण हे काय म्हटलं नाही, अल्किनिटी आपण त्याच्यामध्ये म्हटलेलं नाही. तर सोडिसिटी म्हणजे काय, त्याच्यामध्ये सोडियम पर्सेंटेज काय असणार आहे, हाय असणार आहे. पण ते सोडियम कोणत्या पद्धतीचं आहे हे फार महत्वाचं कॉन्सेप्ट आहे. सो लेट्स हळूहळू तुम्हाला क्लिअर होत जाईल की काय आहे. आता जे क्लासिफिकेशन आहे साल्ट अफेक्टेड सॉइलचं ते बघूयात. तुम्ही बोर झाला असेल तर सांगा मला, बिकॉज आय वॉन्ट टू नो दिस चार्ट व्हेरी वेल. मला अजून थोड्या वेळ लागेल तुम्हाला समजून सांगायला. जर ऐकण्याची मनस्थिती नसेल तर सांगा मला, कारण का हे समजणं फार गरजेचं आहे. बिकॉज दिस चार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर युअर कॉम्पिटेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. आता सध्याची ज्या घडीला आपण फेस करतोय ते जे प्रॉब्लेम्स फेस करतो ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये सुद्धा खूप सारे प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. सो आर यू रेडी और शुड आय स्टार्ट इन नेक्स्ट लेक्चर? Yes, I'm asking you for because ऐकायची जर व्यवस्थित हेच नसेल तर आपण काय करू शकत नाही. आणि Okay. So should I continue? I required maximum 15 minutes. So can I continue? Yes, बोलायचंय? थांबवायचं असेल तर थांबवा म्हणून सांगा, काही विषय नाही एवढा. येस, बोलायचंय? थांबवायचं असेल तर थांबवते मी लेक्चर. हॅलो, हॅलो मॅम. बोलायचंय मला, मेसेज नका करू. मॅडम हा, नेक्स्ट शुड आय लेक्चर. कंटिन्यू? नो मॅम. नक्की नेक्स्ट लेक्चरला? ओके, ठीक आहे. बिकॉज हे डोक्यावरून जाता कामा नाही, कारण का हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे आणि तुमच्या पॉइंट ऑफ स्टॉप करा मॅम. ओके, सो आपण नेक्स्ट वीक मध्ये मे बी हे टॉपिक होणार नाही. आपण त्याच्या नंतरच नाही, नेक्स्ट वीक मध्ये होऊन जाईल कदाचित. सो वी विल सी दिस इन नेक्स्ट लेक्चर, बिकॉज दिस लेक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि हे समजून लगेच येत नाही की आपल्याला समजून काय घ्यायचंय की सलाईन सॉइल मध्ये पीएच हा 8.5 पेक्षा कमी आणि मोर दॅन 8.5, मोर दॅन 8.5 हे कशामुळे आहे किंवा हे कशामुळे आहे हे समजलं ना की आपल्याला हा टेबल हा पूर्णपणे व्यवस्थित समजून जाणार आहे.
सो वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर अँड बी प्रिपेअर्ड. थोडंसं वाचा, तुमच्याकडे जे काही मटेरियल असेल तर त्याच्यामधलं थोडंसं वाचायचंय, थोडेसे क्वेश्चन्स काढायचे तुमच्या स्वतःच्या बुद्धीने, जे की आपण डिस्कस करून त्याच्यामध्ये जर तुम्हाला असं काही रेक्टिफाय करायचं असेल तर ते मला रेक्टिफाय करता येईल किंवा तुमच्यातले जे कन्फ्युजन्स आहेत ते मला दूर करता येतील. ओके, सो थँक्यू क्लास, थँक्यू सो मच, थँक्यू. ओके, एंड करते मी.